इसमाने तरुणीच्या ताड लगावली तरुणीच्या थोबाडीत। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत एक इसम एका तरुणीला थोबाडीत ताड लगावताना दिसत आहे। या प्रकरणामागे कुत्रा कारणीभूत असल्याचे पाहायला मिळत आहे। देशात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता। सुप्रीम कोर्टाने राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे आदेश दिल्यानंतर प्राणीप्रेमी संतापले होते। दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने या कुत्र्यांची सुटका करीत योग्य व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। यानंतर प्राणीप्रेमींकडून जल्लोष केला जात असताना दुसरीकडे विरोध करणाऱ्यांनी नाराजी जाहीर केली आहे। याच दरम्यान गाझियाबाद मध्ये भटके कुत्रे समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। गाझियाबाद मध्ये एका व्यक्तीने तरुणीला 38 सेकंदात 10 कानाखाली मारले आहेत। त्याच्या घराजवळ तरुणी एका भटक्या कुत्र्याला खायला घालत असल्याने तो संतापला आणि कानाखाली मारू लागला। गाझियाबाद येथील रहिवासी असणारी यशिका शुक्लाने सांगितलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि आसपासच्या भागात भटक्या कुत्र्यांना स्थलांतरित करण्याबाबत 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात बदल केल्यानंतर काही तासातच शुक्रवारी रात्री उशिरा ती कुत्र्यांना खायला घालत होती। हा निर्णय फारच कठोर असल्याचंही तिने म्हटलं। यशिका शुक्लाने दावा केला आहे की ती श्वानांसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी खायला घालत होती तेव्हा विजयनगर मधील ब्रह्मपुत्र एन्क्लेव्ह सोसायटीतील कमल खन्ना नावाचा एक माणूस आला आणि तिला कानाखाली मारू लागला। ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दीदी व्हिडिओ रेकॉर्ड कर, हा मला मारहाण करीत आहे असं तरुणी सांगत असल्याचं व्हिडिओत ऐकू येत आहे। यावर ती व्यक्तीही हो रेकॉर्ड कर सांगतो। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो पुरुष तरुणीला 10 वेळा कानाखाली मारताना दिसत आहे। या दरम्यान तो तरुणीने आधी हात उचलला असा दावाही करीत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खन्ना याला ताब्यात घेतला आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर शुक्रवारी राजधानीतून हजारो भटक्या कुत्र्यांना पकडण्याचा आणि काढून टाकण्याचा आपला आदेश मागे घेतला। या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने शहर अधिकाऱ्यांना सर्व कुत्र्यांना पकडण्यासाठी 8 आठवड्यांची मुदत दिली होती। त्यांना आश्रयस्थानांमध्ये ठेवावे आणि सोडू नये असे आदेश दिले होते। दरम्यान गुरुवारी न्यायालयाने एक नवीन आदेश जारी केला ज्यामध्ये भटक्या कुत्र्यांना रेबीज झाल्याचा किंवा आक्रमक वर्तन दाखविण्याचा संशय नसल्यास लसीकरण आणि निर्जंतुकीकरणानंतर सोडले पाहिजे असं म्हटलं। न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसाठी नियुक्त केलेल्या खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याचेही आदेश दिले।